नमस्कार मित्रांनो, माहिती शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे यासाठी आरबीआयने मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहेत. याबाबतचे परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले आहे. 31 डिसेंबर 2024 चे हे परिपत्रक आहे. कर्जमाफी संदर्भात पूर्वीचा हा कायदा असून पी चिदंबरम अर्थमंत्री असताना तो कायदा देशाने स्वीकारला. त्यानंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या सूचनेनुसार 2008 आणि 2018 या 2 वर्षांमध्ये त्यात काही बदल झाले. राज्यांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असं अपेक्षित आहे. जर तसं नाही केलं तर केंद्रीय पातळीवर जी मदत येते किंवा योजनांचे आर्थिक स्वरूपातील लाभ होतात ते मिळणार नाहीत, असं तेव्हा ठरलं होतं. तो संदर्भ घेत सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देतात त्यामुळे नैतिक काही प्रश्न कसे निर्माण होतात यासह इतर काही मुद्दे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशीच्या तशी स्वीकारावी अशी सक्ती कोणत्याही बँकेला बंधनकारक नाही. उलट आरबीआय असे म्हणते की तुमचे जे बोर्ड आहे, समजा आता महाराष्ट्र बँकेचे बोर्ड आहे किंवा युनियन बँकेचे आहे किंवा SBI बँकेचे बोर्ड आहे, त्यांची धोरणं काय आहे त्याप्रमाणे तुम्ही कर्जमाफी करायची आहे. दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही बँकेला राज्य सरकारने सांगितले म्हणून जबरदस्ती कर्जमाफी घेण्याच्या देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही. नियमित कर्जपुरवठा परतफेड करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला तेवढीच कर्जमाफीचा लाभ द्यावा लागेल. आरबीआयच्या परिपत्रकातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण येथे बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपला माहिती सेवा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या असे आरबीआयने नमूद केले आहे. कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचे नियोजन करा आणि त्यानंतर ती कर्जमाफी द्या. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जात आहे याची स्पष्टता हवी. राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया फक्त 40 ते 60 दिवसामध्ये पूर्ण करायची. कारण इतर वेळी मी आता 300 कोटीचा निधी दिला त्यानंतर 600 कोटीचा दिला असं काही करता येणार नाही. तसंच बँकेच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही. बँकांना ठरवायचे आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचे की नाही. कर्जमाफीची योजना झाली आणि समजा 2 लाखाचं कर्ज आहे परंतु 2 लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहीत धरली जाणार नाही. बँकांना कर्जदारांकडून म्हणजे या केसमध्ये शेतकऱ्याकडून जे काही कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दल कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवला आहे. राज्य सरकारांना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकांना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेमध्ये घेता येणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.